की मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटमधून आरक्षण तर जाहीर झालं, त्याचा GRही निघाला. आता कोर्टानं तो GRच्या विरोधातले जी काही याचिका होत्या त्याही फेटाळल्या. मात्र OBCचं दाखला मिळेल, कुणबीचा दाखला मिळेल, पण जी व्हॅलिडिटी मिळणं अपेक्षित असतं, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे अत्यंत महत्त्वाचं आहे कोणत्याही जातीच्या दाखल्यामध्ये, ते मिळेल का हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण ते मिळवणं खूप कठीण आहे. ते कसं मिळवाल तुम्ही आणि मिळू शकेल का? कसं काय मिळणार नाही? 150 वर्षापासूनच्या आमच्या नोंदी आहेत, गॅझेटियर आहे, ते महसुली पुरावा आहे, सरकारी दस्तावेज आहे, हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थांचं गॅझेटियर. कसं काय मिळणार नाही? जमीन आमची आहे म्हणल्यावर 7/12 आमच्या नावावरती आहे, 7/12 पण नावावरती आहे, तलाठी कसं काय देणार नाही? कसं काय देणार नाही? रजिस्ट्री ओरिजिनल झाली, फेरफार ओरिजिनल झाला, कसं काय 7/12 देणार नाही? तसं आमच्या नोंदी ओरिजिनल आहेत. मराठवाड्यातला हाच कुणबी आहे, त्याच्यात तसा संख्या दिल्यात, तुम्ही कसं काय देणार नाहीत? म्हणजे ज्यांना मागासवर्ग आयोगानं सिद्धच केलं नाही, यांना आरक्षण दिलं तुम्ही 14% मंडलनं, त्याच्यानंतर 16% आमचं आरक्षण दिलं, साधे एका 2 वळीचं GR वर 50%च्या वर 2% गेलं, ते चालतं. ओबीसीत असणाऱ्या 5-6 जाती SCच्या आणि STच्या सवलती खात्यात, SCच्या आणि STच्या जागा, नोकरीतल्या, शिक्षणातल्या खात्यात, ते चालतं. हे असं कसं? बंजारा आणि ती दुसरी एक जात काय ते त्यांची एक नाहीये असं बंजारा समाज म्हणतो, तरी पण बंजारा समाजाचं 2.5% आरक्षण त्यांना चालतं. हे कोणत्या कायद्यात बसतं? आमची शोधपत्रिका काढा म्हणते त्यांचे नेते कुणबी नोंदी बोगस आहेत म्हणून. तुमचं आरक्षण तर बंजारा समाजाचं आहे. मग आता माहित झालं आम्हाला.